पुढील वचन जर आपण वाचले तर असं म्हटलंय, येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिलं आहे. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. या वचनामध्ये प्रियानो आम्ही थोमाचं जीवन पाहतो आणि त्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो तो 3-3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहिला. त्याने ज्यावेळेस प्रभूने त्यांना सेवेसाठी पाठवलं त्यावेळेस तो सर्व शिष्यांबरोबर होता. देवाने त्याच्या जीवनाकरवी अद्भुत अलौकिक चमत्कार देखील केले आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचा मोठा साक्ष असणारा तो थोमा आहे. त्याने आपल्या डोळ्याने असंख्य चमत्कार पाहिले, चिन्हे अद्भुते पाहिली. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील म्हटलं होतं की मी मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी पुन्हा मरणातून उठेल. परंतु हा थोमा इतके दिवस राहून देखील त्याला त्या देवाची, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख नव्हती. त्याचा या गोष्टीवर विश्वास नव्हता. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला त्यानंतर त्याच्या जीवनाबद्दल जर आम्ही पाहिलं तर देवाचं वचन आम्हाला सांगतं त्याने अनेकांना दर्शन दिलं. आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये हा थोमा म्हटला की मी त्याला पाहिल्या वाचून विश्वास ठेवणार नाही. पुढच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर 26 पासून पुढील वचन देखील आम्ही पाहणार आहोत. अनेकदा आमच्याही जीवनामध्ये आम्ही मंडळीत जात असो, आम्ही प्रार्थनेमध्ये जात असो, कदाचित आम्ही सेवा कार्य देखील करणारे असो, परंतु जोपर्यंत एक खरा अनुभव, एक सत्य अनुभव, जोपर्यंत देवाचं खरी समक्षता आम्ही पाहत नाही, त्याचं दर्शन घेत नाही, त्याची वाणी ऐकत नाही, तोपर्यंत आमचं जीवन खऱ्या रीतीने समर्पणाकडे जात नाही. आणि म्हणून या ठिकाणी हा थोमा इतकेही दिवस प्रभू येशू बरोबर राहिला परंतु तरी देखील तो त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हता. आणि म्हणून त्याने अपेक्षा बाळगली की ख्रिस्ताने त्याला दर्शन द्यावं. अनेकदा परमेश्वर आम्हाला दर्शन देतो, त्याची वाणी आमच्या कानी पडते, तो स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे, वचनाद्वारे, निसर्गाद्वारे वेगवेगळ्या माध्यमातून आमच्याशी बोलतो आणि त्याच्या बोलण्याचे माध्यम वेगवेगळे आहेत. परंतु ज्यावेळेस आम्हाला त्याची प्रचिती येते आमचं जीवन बदललं जातं प्रियांनो. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये देवाची भेट होणं, देवाची मुठभेड होणं या अतिशय मोलाची अशी गोष्ट आहे. आणि म्हणून याकोबाच्या जीवनातला एक प्रसंग आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. ज्यावेळेस त्याने झोंबी केली आणि त्याच समयामध्ये असं म्हटलंय की त्याने त्या झोंबीमध्ये देवाने त्याला दर्शन दिलं आणि त्या दर्शनामध्ये त्याचं याकोब नाव बदलून त्याचं इस्रायल हे नाव ठेवलं. ती भेट त्याचं जीवन बदलणारी ठरली. प्रेषितांचे कृत्य अध्याय 7-8-9 मध्ये आम्हाला प्रेषित पौलाचं किंवा शौलाचं जीवन आढळतं. आणि या शौलाच्या जीवनामध्ये तो भयानक होता. तो मंडळीचा छळ करत असे, सेवकांना हाणत मारत असे, परंतु ज्या दिवशी त्याला ख्रिस्ताचं दर्शन झालं तो दिवस त्याचं जीवन बदलणारा ठरला. आणि म्हणून त्याचनुसार या वचनामध्ये आम्ही पाहतो थोमाने या प्रकारे तो बोलला, मी तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. अनेकदा अनेकांनी सांगितलेल्या गोष्टीवर आमचा विश्वास नसतो आणि त्यावेळेस आम्ही देखील परमेश्वराकडून अपेक्षा बाळगू शकतो की हे देवा मला तुला पाहायचं आहे, हे देवा मला तुझं दर्शन दे, हे देवा मला तुझी वाणी ऐकायची आहे. जर तो मोशेला दर्शन देतो, जर तो पेत्र, याकोब, योहान यांना दर्शन देतो, जर तो त्या ठिकाणी आम्ही पाहतो योहानाला अद्भुत रीतीने स्वर्गाचं दर्शन देतो, यशया 6 मध्ये यशयाला दर्शन देतो, अशा अनेकांची प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये असंख्य दर्शन आहेत त्याचे आम्हाला पाहावयास मिळतात. आणि म्हणून आमच्याही जीवनामध्ये आम्ही अपेक्षा बाळगायला पाहिजे ते देवाने आम्हाला दर्शन द्यावं. हा थोमा अनेक वर्ष प्रभू येशू बरोबर राहिला परंतु त्याने अपेक्षा बाळगली की देवाने त्याला दर्शन द्यावं. पुढं म्हटलंय, मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले
बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासीन असू नको तर विश्वास ठेवणारा आहेस. इतके दिवस प्रभू बरोबर असताना देखील त्याला ख्रिस्ताची ओळख झाली नाही. तो कोण आहे? अलौकिक केलेले चमत्कार देखील त्याच्या दैवत्वाची साक्ष निरंतर देत होते. हे चालतात, मुके बोलतात, आंधळे पाहतात, मेलेले उठवले जातात, दुरात्म्याने ग्रस्त नीट होतात आणि अलौकिक चिन्ह चमत्कार करणारा ख्रिस्त देखील त्याला समजला नाही. परंतु ज्यावेळेस देवाने त्याला दर्शन दिलं, त्या दर्शनामध्ये जर आम्ही पाहिलं, त्याने म्हटलं विश्वासीन असू नको तर विश्वास ठेवणारा आहेस. पुढं थोमाने म्हटलं माझा प्रभू माझा देव. या शब्दामध्ये, या वाक्यांमध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या दिवशी त्याला ख्रिस्ताची खरी ओळख झाली आणि त्याचं जीवन बदललं गेलं प्रियांनो. आणि म्हणून अनेकदा आम्ही अंधारात चाच पडत जातो. आम्हाला देवाचा खरा अनुभव नसतो, आम्हाला देवाबद्दल माहिती असते, परंतु अनेकदा आमच्या जीवनामध्ये जर अनुभव नसेल ना तर आम्ही खऱ्या रीतीने देवाबरोबर चालू शकत नाही. परंतु ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये देवाचा अलौकिक अद्भुत अनुभव येतो, तो अनुभव आमचं जीवन बदलतो आणि त्याच अनुभवाने आम्हाला ख्रिस्तावर अधिक विश्वासामध्ये दृढ होण्यास त्या ठिकाणी कृपा मिळते. आणि म्हणून या दिवसामध्ये स्तोत्र 34 मध्ये सांगितल्याप्रमाणे परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घ्या. देवा तुम्हालाही तोच अनुग्रह देवो. नक्कीच तुमच्या जीवनासाठी हे वचन आशीर्वादाचे कारण ठरवत. आमेन.